तर हॅलो गाईज, वेलकम टू रोशनी कमानीज ब्लॉग. तर आज तिचा बड्डे आहे आणि ब्लॉग मी स्टार्ट करते आहे तिचा. आम्ही तिला एक छोटंसं सरप्राईज देणार होतो. तिला माहीत नाही आहे, आपण बघू ती कशी रिॲक्ट होते. तिला आम्ही गाडीत थांबवलं आणि आम्ही केक घ्यायला आलो. आता असा केक आहे, बघू आता कशी रिॲक्ट होते. आता आम्ही निघालो, तिची आता रिॲक्शन बघू आपण. तिला काहीच आयडिया नाही आम्ही काय करणार आहोत. वाकून मला बसू दे आता पहिले. हे कर तिकडं. दे रे, ठेव इथं. तुला एवढाच भेटेल, अजून काय अपेक्षा करू नको. एवढा मोठ्या केकची काही गरज आहे का? म्हणत तसे फुग फुटत असतील तुझ्या. काय नाही काय नाही. देऊन येतो परत. अरे त्यांची ऑर्डर कॅन्सल झाली, बोलतो हा आहे स्वस्तात देत होते म्हणून घेतलं. नाही आधीच दिलता, तुम्ही एवढाच आहे आधीच सांगते. तुम्ही कशासाठी घेतला असता ते? मग आम्ही काय द्यायचं, आम्हाला द्यायला काय नव्हतं. आता रोहित येड्या, कप पण फुटला होता, माझं काय देणार. कप 5 वर्षापूर्वीचा गिफ्ट. आज आमच्या सोबत नवीन माणूस आहे. काय करू, मी पाठीवर बसू का? अरे तो विषय नाही, पण तुम्ही कशाला आणायचं? त्याही आणलं असतं तुम्हाला काय नसतं. कुणी आणायचं? त्याही आणलं असतं ना, तुम्हाला काय नसतं. अरे खरं तर मी तुला काहीतरी असं सोन्याचं करत होतो, पण मला मोये टाकायला लागला असतं. तुम्ही सोन्याचं मला काहीतरी केलं असतं. पटकन ये, त्याला बोलवायचा नाही तर. उतर तू पण. चल ना तिथे फोटो काढू. चल लाज वाटते. अगे चल लवकर. हो कसं भाव काढ तिला. तिकडनं उतर ना, बुट घालाव तिला. अगे इतके. तर आता आम्ही पोहोचलो. तिला माहित नाही, तिची सरप्राईज होती आणि चिडले रोहितवर आम्ही खोटा बोललो. तर आता बघू. शूज घेते, ते शूज घे. बस दे, चल पाय. कारला ना आणायलाच नव्हती पाहिजे. नाही पण त्या रोहितचा खरंच. मग त्या मित्राला इथं बोलवायचं ना, तो ब्लॉग बघल की जम बोलत होती. कसं वाटतंय तुला? मला आता तरी छान वाटतंय, पण मला आता हा रस्ता असं वाटतोय का आम्ही चाललोय कुठं? लोणावळ्याला. बरोबर ना, लोणावळ्याला चाललोय ना आपण. चाललोय ना. पण मग तिथे खरंच जायचं असेल तर चालू व्हायच्या आधी. चला कॅडबरी घ्यायच्या आहेत ना. कुठे चाललोय? हाताने पण करतो. तुम्ही पुढे जा. येऊ का? काढा ना, तिची रिएक्शन बघायला भेटेल. कसं वाटलं लोणावळा?
सरळवाला कुठे आहे? तो मोबाईल कुठे आहे? सरळमध्ये व्हिडिओ कर. मिनी ब्लॉग पण चालू करतो. नाही व्हिडिओ चालू. इकडनं चालू ना. जॉईन होतो का? आली नाही तुमची. इकडे बघा ना इकडे. डोक्यावर बस. बस मग गिफ्ट देता नाही मग चांगलं होतं. नको नाही चला, इकडे माझ्याकडे बघ. तिथे बसायला पण जागा नाही. चप्पल काढा ना. फोटो काढ. असं देते फोटो काढून बसू. तुम्ही बसा. तुम्ही फोन करायचं का? करते जाऊ. तुम्ही जा फोटो काढता. काढला मी. काढला तिथे बसून काढला. तू काढला का? थांबा सावली. फोड कुठून पण तुझ्यावर आहे. दोघांपैकी कुणी पण वापरा आम्हाला काय नाही. गाडी छोटी झाली हो. स्मॉल लाईटनी बारीक केले. नाही मम्मीला नाही माहित. त्याच्यात पण काय पण भेटू शकतो. हा या गोल्यांच्यात पण काय पण असू शकतो. शोधत बस आता. आयला या काय ह्याच्यातच भेटला तिला. हे फोडा आता आधी. हा चल ते नंतर फोड. ती नंतर फोड ना. त्यात काय नाही संपला आता. तू नाही काय ह्याच्यात शोधला. ह्याच्यात घे. आता हा गोल. प्रेम आहे. कसली भारी आहे बघ.
फोन आला बघ, उचल. सारूला सारूने दिलाय तो. सारूने दिला आहे. सारूचा गिफ्ट. हा चल आता हा घे चल माझ्याकडनं. थांब घे. जास्तची नाही. काय सोन्याची का काय? बघ घालून. ते हार्ट ओपन होतात बघ. आपण चौघ येतात ते. ओपन कर ते हार्ट. अरे खरंच बघ आपण चौघ येत ते. तुला जीन्स टॉप वर घालायला. काय माहिती कोणतरी. थँक्यू सो मच. तू घालत तू असली तरी घेतलाय मी. एवढा आहे वाटतं तुला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तसं नका देऊ, तसं नका देऊ. ठेवून द्या भाऊ नका येतो. तूच का. एक फोटो उभी राहा. तू फोटो काढ. मी राहिलो. तुला कसं वाटतंय खरं खरं खरी तर रिअल स्टोरी सांगायची असेल सुरुवात करणार नाही. सगळी 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 तेवढी नाही ग, थोडीशी नॉर्मल. म्हणजे आजची सांगू. आजची ना त्या दिवशी पण तुला थोडी भनक लागली होती ते पण सांग. हा माझी फ्रेंड आहे ना भेटलेली, ती गा आलती इथं आणि ती मला बोलते का तुझे मिस्टर आणि ऋतुजा आलती. मी भाऊ तुम्ही लाज वाटते भाऊ येत पण नको मला लाज वाटते एवढ्याच काही तुमची लाज वाटते. नको जा तुम्ही. ब्लॉग बोल जा ना बोल ना. हा तर माझी फ्रेंड बोलली मला तुझे मिस्टर आणि ऋतुजा दिसली. तर मी ऋतुजाला फोन केला, ह्यांना पण विचारलं तुम्ही गेलते का. ते बोलतात नाही ही असं. रोहितला फोन केला, रोहित ही कोणाच्या हे आणि ही कशाला गेलती किंवा हिच्यासाठी कोण होता हे मला सांगतायत माझी फ्रेंड.
तर बोलतो मी होतो. त्याच्यावर आमची भांडणं पण झाली का दोघं गेलती. मम्मीला सांगून नाही गेली. मम्मीला आणि पप्पाला माहित नव्हता त्याच्यामुळे मला माहिती होता. ती बोलते मला नाही माहित असं बोलली मला. त्याच्यावर मी 2 दिवस ऋतुजाशी बोलली नाही का तुम्ही दोघं कुठे गेलते आणि मम्मी पप्पाने काय सांगितलं नाही. आणि आज पण ते मला बोलले इथंशी आल्यावर बोलले का आपण जायचंय लोणावळ्याला आणि तिथून इथं. आता मला कॅडबऱ्या घ्यायला आलत्या का कॅडबऱ्या घ्यायचे नाही. बुके पण घेतले. तेव्हा सांगितलं का रोहितच्या फ्रेंडला पाहिजे. मी रोहितला जाऊन भयानक विसरलेली. 1000 वेळेस असंच करता यायचं. मित्रांचं काय ना काय असतो तू त्याला इथं बोलवायचं ना बुके घ्यायला. तू कशाला इथं गेला काहीच माहित नव्हतं मला यातलं काही. कसं वाटलं ते तर सांग. भारी वाटलं. मजा आली. फर्स्ट बर्थडे माझा असं झाला. पण थँक्यू कोणाला बोलशील. सगळ्यांना खास करून जरा डिश घ्या पाहिजे तर तो चांगला ठेवून द्या ना. मग काय घ्या खा. पार्टी कुठे देते तू आता. हे आम्ही दिली तुला. मला वाटलं लोणावळ्याला जायचे. भजी दिली असते मला. कोण भजी ना आपण जेवायला जायचं आता. ते आता बघूया कुठेतरी माझ्याकडून ना. याला तर कधीच काय खायला नाही भेटत. न्यू मेंबर आहे मी असताना ब्लॉग मध्ये. तू असताना आहेच एका ब्लॉग मध्ये. ते पण लाजत गाजत ना एकदम. भाऊ टेन्शन आलंय का. ऍक्च्युली मी नाही ओपन केले सगळे पेपर. माझ्या सरांनी सुरुवात केले. हे त्यात तुझ्यासाठी पण काहीतरी आहे. तुझ्यासाठी आहे काहीतरी. सगळे पेपर शोधल. जरा गाणी ऑफ करायला सांगा त्याला. म्हणजे मी प्रसाद पाहुणं घेऊन आले. लोणावळ्याला जायचं. भावानी सुट्टी घेतली. आमच्या भाऊनी सुट्टी घेतली. लोणावळ्याला जायचे म्हणून खोपोलीला घेऊन आलो. गाईज आम्ही आता आलोय खोपोलीच्या गगनगिरी मठात ना. बरोबर ना. चुकले. कशी काय चुकली. आपण अर्धा लोणावळ्यात येतो. मला माहिती आहे. मला बाहेर थांबवलेली 1 पीस असल्यामुळं मी आता आईंची ओढणी घेतली आणि आतमध्ये आले. हा ते लोलणारच. तर आम्ही आतमध्ये आलो. आता या ताईंमुळे मी आले नाही तर मला बाहेर थांबायला लागलं असतं. आता ही शॉक होतील का ही आली कोणाची तरी ओढणी बघून. ओके खासियत गगनगिरी मठाची 12 महिने पाणी चालू. 12 महिने चालू असतं पाणी इथे. ओके ना. 12 महिने हा असं पाणी चालू असतो इथे. किती भारी दिसतोय. तुझ्या माणूस जाईल पडला तर जा मग तू. नको का आज बर्थडे नाही तर गेले असतील. त्या महाराजांनी इथे समाधी घेतली आणि तुम्ही ती मूर्ती बघाल ना एकदम रिअल. तुम्ही म्हणाल खरंच महाराज समोर बसलेत. एक डेंजर ना. डोळे बी एकदम सेम म्हणजे खत्री आहे. मी खरंच पहिल्यांदाच असं मी तर बघतच बसलेले. तर गाईज अशा प्रकारे आम्ही आता जेवायला आलो आहे आणि आज मी खूप हॅप्पी आहे. खरंच खूप हॅप्पी आहे कारण की अनएक्सेप्टेड हा बड्डे होता माझा. मी असे आणि मी म्हणजे आता मला समजत नाही कशी बोलू पण मी असं कधी विचारच केला नव्हता की माझा बड्डे असा होईल. आय एम सो हॅपी. थँक्यू गुड्डू. तिला राग आलाय कारण की मी 2 दिवस तिच्याशी बोलत नव्हती. आता बोलू पण नको. कधीच नको बोलू. कारण की तुझी हेल्प होती तुझी रोहितची. त्याच्यामुळे हे सगळं झालं. ओके आता आम्ही जेवू.
झोपेत चालते सारं तू? सारं ते आट्टा. रोहित तू माझ्याशी बोलत नाही. अय रोहित तुझा काय संबंध? मी गुदूशी रागवलेली. गुदू माझी बहीण आहे. गुदू तुझी कोण आहे? बहीण. तुला काय भाऊ बोलायचं? गुदू आय एम सॉरी. गुदू सॉरी. गुदू अजून माझा बर्थडे संपला नाही. माझ्याशी नीट वाग. 12 वाजले ना अजून. मी तुझ्याशी कसलीच नाही वाग. एकदा भाऊन नाही तर चिडले का? काय भाऊ तर बघत पण नाही बघ. तू कानारे मार आता गप्रा. कोणाचा? भाऊंचा. ते मला कधीच मारत नाही. हा आमच्या समोर. मी का आजूपर्यंत तरी कधी मार नाही खाल्ला. खरंच नाही मारला अजून. हात जोडले डायरेक्ट त्यांनी बघ. हो मला हात जोडले. जास्त मोबाईल यूज नको करू. थोडा लागेल मला. थोडा लागेल त्यांना. थोडा देऊन ठेव. आगे काय करायचं आता गुजूला? तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुझ्यासाठी आता काय करू? म्हणजे ती ते विसरेल सगळा. आणि आपण वर्कर. तुझं काय आहे? तुझं काय आहे? माझी बहीण आहे ती. ती नसल्यावर तुझ्याशी बोलीन. तू पण बहीण आहे. आता थोडीशी तिची तिच्यासाठी थोडा परत ती माझी कशी रडते लगेच. त्या डेंजर दिसतेस तू. आईला टी शर्ट कुणी घेऊन दिलाय? तुझीच का? तिनेच घेतलंय. चॉईस माझी होत. रडते सारू. गुदू मावशी रडतीये बघ. अय तुझी गुदू मावशी रडते. गुदू मावशी रडते बघ. मी कशाला? घरी आमचं आता जेवण झालाय. आम्ही चाललोय घरी. कुठे चाललोय आपण आता? गल्ली. आणि पाऊस आला. आम्ही घरी जाताना ना गुदू. गुरुदेव माझ्याशी बोलत नाही. वेट करा पुढचा ब्लॉग येईपर्यंत. तर जर तुझ्या आमची बोलली माझ्याशी तर बोलली. आणि तुझ्यात एक माहिती तुने दिलेला मोबाईल जो बंद होता तो चालू झालाय. सारूने माझ्या चालू केलाय. कुठला? तो मग असं दिलता तर एवढं पॅकिंग करून. तर गुदू आता आम्हाला आमच्या घरी सोडायला आलेली आहे ना गुदू? हा ब्लॉग इथेच एंड करतोय आम्ही. हा कसं वाटतं तुम्हाला सांगा. एवढंच. लाईक करा, कमेंट करून सांगा. ब्लॉग कसा वाटला तुमची सरप्राईज. ओके तर बाय. गुड नाईट.